तुमचा दूध व्यवसाय एक नंबर फायदा झाला. काय हिशोब करून सांगा समजा. हिशोब म्हणजे कसं व्हायचं, एक डॉक्टर आला आपल्याला काय कळते, रक्त कमी आहे, कॅल्शियम कमी झाले, सारखंच बाटल्या खावायच्या. बाटल्या खावायच्या, 1,500 रुपये. डॉक्टर नाही. अजिबात नाही. झाडाचं बाटली चालली नाही, मला गॅरंटी होती. आईला म्हणले तिला झार चीक पडला बर ऑटोमॅटिक, तिला काहीच केलं नाही तिथं समोर. आणखी तरी काही झालं नाही. खेळ आले आता हा. शेतीमध्ये. वेली का त्याचा झाडच पडत नाही. हा. त्याला बाटलीच पाजायला. पाजरीच नाही. काहीच. नवीन आहे ते झाड पडतच नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट गाईची पिशवी साफ करणार, गाई भरणार, परत गर्भमधून मधून चेक करणार, त्याला टॉनिक देणार मधून, गर्भाची वाढ होत नाही, त्याच्यानंतर काय ती नळीच वाकडी, त्याच्यानंतर परत पुढे गेल्यावरती तुम्ही ते परत जार पडायचं औषध देणार, परत त्याला सलाईन देणार व्यायच्या वेळेस, वासरू वळून काढणार, सगळ्याच गोष्टी तुम्ही हातात घेतल्या ना हो. मग जार कसं काय बाहेर पडेल. नॅचरली गोष्टी जर झाल्या तर नॅचरली जार बाहेर पडेल. तुम्ही गाईला धक्का लावू नका, ते काय मशीन आहे का, हे जीव येतो त्याला. त्याच्या पद्धतीने तुम्ही त्याला खायला प्यायला द्या ना भरपूर व्यवस्थित. मग खायला काय द्या हेच आपल्याला शिकायचं. या जनावरांना आजार पण ह्यामुळे होतं की त्यांना कमजोरी येते. कमजोरी यायचं कारण तुम्ही खुराक घालता म्हणून नाही, चारा रसायनांचा आहे, त्यांना पचत नाहीये, म्हणून पचनक्रिया सुधारण्यासाठी मिल्क चार्जरचा फायदा होतो. पण एकदा पचनक्रिया सुधारली का बाकी प्रश्न सगळे मिटते. पचनक्रिया सुधारली का मग तिची तब्येत बी चांगली होती, त्याच्यानंतर दूध बी चांगलं येतं, क्वालिटी चांगली होते, गाभ पर वेळेवर धरते, सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तरी माझ्यामध्ये तुम्ही अजून वैदिकचा चारा केलेला दिसत नाही. नाही केला, आता शेण टाकायचं. कशावरून मी गायांवरून सांगतो. हा. माझ्या दृष्टीने तुमचा गोठा बी ग्रेड मध्ये येतो माझ्या दृष्टीने.